समुद्र किनाऱ्यावरच्या रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणारी एक गाडी अचानक रस्ता सोडून समुद्रात जाते। कारण काय तर रस्त्यात गाडीसमोर अचानक आलेली एक मुलगी। तिला वाचवण्यासाठी स्टीअरिंग वळवलं आणि हा अपघात झाला असं सांगितलं जातं। मग ही मुलगी कोण, ती कुठून आली, असे अनेक प्रश्न घेऊन मूवीची स्टोरी सुरू होते। कट टू थोडं जुन्या काळातली मुंबई। आजच्या इतकी विस्तारलेली आणि गजबजलेली नव्हती, त्यामुळे रात्रीच्या वेळी बऱ्याच ठिकाणी सामसूम असायची, रस्ते निर्जन असायचे। हाजी अली परिसरात एक कुटुंब गाडीने जात असताना अचानक एक निर्वस्त्र बाई त्यांच्या गाडीसमोर आली आणि तिला धडक लागली असं समजून त्या माणसानं गाडी थांबवली, पण ती बाई त्यांना कुठेच दिसली नाही। काही दिवसांनंतर तोच प्रकार अजून काही लोकांसोबत घडला। कदाचित असं खूप वेळा होऊ लागलं आणि म्हणूनच बऱ्याच पोलीस कंप्लेंट्स देखील करण्यात आल्या। दोन्ही घटनांमध्ये काही साम्य वाटतंय का? हो, वाटणारच, कारण हाजी अली येथे घडलेली घटना झोया अख्तर सोबत देखील घडली होती आणि सेम टू सेम घटना इतरही लोकांच्या बाबतीत देखील घडते आहे अशी बातमी झोयाची आई हनी इराणी यांच्या देखील कानावर आली होती। तिथूनच कल्पनेवर काम सुरू झालं। स्टोरी आणि स्क्रीन प्ले झोया अख्तर आणि रीमा काकती यांनी लिहिली आणि रीमा काकती यांच्या दिग्दर्शनात निर्मिती झाली तलाश या चित्रपटाची। ये है गुमराहों का रास्ता।